हॅलो फ्रेंड्स, तर आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 4 पर्यंत प्रॉब्लेम सॉल्व केले होते. आता आपण क्वेश्चन नंबर 5 पासून स्टार्ट करणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 5 पासून वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट होतात, तर आपण ते प्रॉब्लेम्स सॉल्व करूया. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 5, इन ट्रायंगल ABC इफ मेजर ऑफ अँगल A इज 7 पाय बाय 36, measure of angle B is 120 degree, find measure of angle C in degree and radian. आपला ABC ट्रायंगल दिलेला आहे आणि त्यातला अँगल A दिलाय आणि अँगल B दिलाय आणि आपल्याला अँगल C कॅल्क्युलेट करायचा आहे. आता तुम्हाला तीन अँगल दिसल्यानंतर तुमच्या डोक्यात आला असेल की आपल्या सगळ्यांना माहिती आहे दी सम ऑफ दी अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. बरोबर ना? की तर आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 असते. द सम ऑफ द मेजर्स ऑफ अ अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. तर हाच लॉ यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. ओके. सो फर्स्ट 180 डिग्री याचा अर्थ सगळे अँगल्स कशामध्ये पाहिजेत? डिग्रीमध्ये पाहिजे. ओके. जसं की तुम्हाला दिसेल की मेजर ऑफ अँगल ए हा कशामध्ये आहे? 7 पाय बाय 36 रॅडियन मध्ये आहे आणि अँगल बी हा कशामध्ये आहे? 120 डिग्री मध्ये आहे. म्हणजे आपला जो अँगल बी आहे तो डिग्री मध्ये आहे, पण आपला अँगल जो ए आहे तो मात्र रॅडियन मध्ये आहे. म्हणजे फर्स्ट आपल्याला त्या अँगलला कन्व्हर्ट करावं लागेल डिग्री मध्ये. सो पहिल्यांदा मी ते करते. ठीक आहे. वी नो दॅट किंवा वी हॅव म्हणू शकतो आपण त्याला. वी नो दॅट मेजर ऑफ अँगल ए इज 7 पाय बाय 36 रॅडियन. कन्वर्ट इट इनटू डिग्री. मग डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण ऑलरेडी शिकलो होतो कसं करायचं. जी टर्म आहे त्या जो अँगल आहे त्या अँगलला मल्टिप्लाय करायचं. कशाने? 180 अपॉन पाय ने. म्हणजे हा पूर्ण अँगल कशामध्ये बनतो? डिग्री मध्ये बनतो. एम आय राईट ऑर नॉट? जो अँगल आपला रॅडियन मध्ये आहे त्याला आपण कन्वर्ट कशामध्ये केलंय? डिग्री मध्ये केलंय. ओके. पाय पाय गेट्स कॅन्सल. ओके. आता 36 आणि 180 तुम्ही भाग लावा, काय प्रॉब्लेम नाही. मी डायरेक्ट 36 ने भागला होतो. 36 इंटू 5 180. 36 इंटू 5 किती येणार? 180. म्हणजे वरती किती आलं? 7. 36 ने जर इथे भाग लावला तर इथे किती येणार? 5. 36 5 180. तुम्ही नॉर्मली करा, काय प्रॉब्लेम नाहीये. मी डायरेक्ट केले. ठीक आहे. 36 ने 5 ला भागलं 180 येणार. किंवा तुम्ही नॉर्मल 6 ने भाग लावा, 2 ने लावा, कसंही लावा, तुम्हाला आन्सर ते 5 मिळणार. ठीक आहे. अँड 5 इंटू 7 दॅट इज 35 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जो अँगल ए आहे तो अँगल ए आपल्याला डिग्री मध्ये भेटला, दॅट इज 35 डिग्री. अँगल ए मिळाला आणि अँगल बी मिळाला. आता आपण अँगल सी कॅल्क्युलेट करू शकतो. कसं? वी नो दॅट आपल्याला माहिती आहे दी सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स of a triangle is 180 डिग्री. आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 डिग्री असते. त्यामुळे मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू हाऊ मेनी? 180 डिग्री. अँगल ए ऑलरेडी आपण डिग्री मध्ये कॅल्क्युलेट केलाय, 35 डिग्री. अँगल बी ऑलरेडी दिलेला आहे 120 डिग्री. वी हॅव टू फाइंड आउट दी अँगल सी. मित्रांनो, तुम्हाला कळतंय का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की दिलेला जो अँगल आहे त्याला फर्स्ट तुम्ही कन्वर्ट करून घ्यायचं आहे डिग्री मध्ये. अँगल कोणताही रेडियन मध्ये ठेवायचं नाही, कारण हे जे सगळे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करतोय याच्यामध्ये आपल्याला सगळं डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आर यू गेटिंग? म्हणून अँगल ए फर्स्ट जो रेडियन मध्ये होता त्याला मी कन्वर्ट करून घेतलं डिग्री मध्ये. कसं केलं कन्वर्ट? त्याला मल्टिप्लाय केलं 180 अपॉन पाय ने, सॉल्व्ह केलं, मला आन्सर मिळालं 35 डिग्री. त्यानंतर दी सम ऑफ दी मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री.
म्हणून अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी बरोबर किती केलं 180. अँगल ए ची किंमत भरली 35, अँगल बी आहे 120, अँगल सी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो करूया आपण आता. 120 प्लस 35 155 प्लस अँगल सी इज इक्वल टू हाऊ मेनी 180. मग अँगल सी बरोबर आन्सर किती येणार? हे 155 तिकडे जाऊन काय होणार? मायनस होणार. 180 डिग्री मायनस 155 डिग्री आन्सर किती येणार आहे? आन्सर इज 25 डिग्री. चला आपल्याला अँगल सी मिळाला कशामध्ये? डिग्रीमध्ये. पण आपल्याला सांगितलंय तो अँगल कशामध्ये काढायचा आहे? रेडियन मध्ये पण काढायचा आहे. सो आपण काढूया. कसं काढणार? ओके, मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 25 डिग्री इज इक्वल टू. आता जर अँगलला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं त्या अँगलला मल्टिप्लाय करायचं कशाने? पाय अपॉन 180 ने. मग तो अँगल कशामध्ये कन्वर्ट होतो? रेडियन मध्ये. चला आता 25 आणि 180 यांचा तुम्ही सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. सो मी मगासारखंच करतो. 5 ने भागला होता दोन्ही साईडला. 5 5 25 आणि 5 त्रिक 15 36 आन्सर येणार इथे. ठीक आहे. 5 त्रिक 15 राहिले 3 30 झाले आणि 5 संग 30 करून बघा तुम्ही. 5 ने भाग लावून 180 ला 5 ने भाग लावलं बघा. 180 ला 5 ने भाग लावलं तर 5 त्रिक 15 राहिले किती? 3 राहिले 30 झाले आणि 5 संग 30 36. हे तुम्हाला असे कॅल्क्युलेशन जमले पाहिजे. ठीक आहे. तरच तुम्ही स्कोअर करू शकता. ठीक आहे. सो 36 आन्सर आलं. आता 5 ने 36 ला अजून भाग जाणार आहे का? शक्यच नाही. म्हणजे तुमचं शेवटचं आन्सर आलं 5 पाय बाय 36 रेडियन. ओके, म्हणजे आपल्याला अँगल सी हा डिग्रीमध्ये पण भेटला आणि अँगल सी रेडियन मध्ये पण भेटला. मग तुम्ही लिहू शकता दी मेजर ऑफ अँगल सी इज 25 डिग्री ओके और 5 पाय बाय 36 रेडियन. असं सिंपल एक्झाम्पल आहे ते. कळालं? आर यू गेटिंग ऑर नॉट? व्हेरी गुड. ओके, तर नेक्स्ट सम आहे क्वेश्चन नंबर 6. टू अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर 5 पाय बाय 9 रेडियन अँड 5 पाय बाय 18 रेडियन. फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर्स ऑफ थर्ड अँगल. जे लास्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं तशा प्रकारेच एक्झाम्पल आहे. मात्र तिथे एक अँगल तुम्हाला डिग्रीमध्ये होता, एक रेडियनमध्ये होता आणि तिसरा अँगल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा होता. इथे मात्र जे दिलेले दोन्ही अँगल्स आहेत ते रेडियनमध्ये आहेत. म्हणजे फर्स्ट वी हॅव टू कन्वर्ट दीज अँगल्स इनटू डिग्री. सो आपल्याला त्यांना त्या अँगल्सना कन्वर्ट करायचं आहे डिग्रीमध्ये. म्हणजे आपल्याला तिसरा अँगल भेटून जाईल. कसं पाहूया आपण. ठीक आहे. आपण पहिल्यांदा तुम्हाला जर हवं तर तुम्ही अझ्युम करू शकता. मी अझ्युम करतो बघा. लेट ओके अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी आर दी अँगल्स ऑफ ट्रायंगल ए बी सी. मी अझ्युम करून घेतलं की अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी हे ट्रायंगल एबीसी चे अँगल्स आहेत. ओके, पुढे मी त्यातला अझ्युम करतो. लेट अँगल ए लेट मेजर ऑफ अँगल ए इज 5 पाय बाय 9 रेडियन अँड मेजर ऑफ अँगल बी इज 5 पाय बाय 18 रेडियन. मी अझ्युम केलं की त्यातला अँगल ए आणि अँगल बी मला जे दिलेले अँगल्स आहेत त्यांना मी अझ्युम केलं की एक अँगल बी आहे आणि एक अँगल कोण आहे? बी. सो पहिल्यांदा आपल्याला त्या अँगल्सना डिग्रीमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. कसं करणार बघा. ओके, मेजर ऑफ अँगल ए 5 पाय बाय 9 रेडियन. चला ह्याला कसं कन्वर्ट करणार? ओके, 5 पाय बाय 9 इंटू रेडियनचं जेव्हा आपण डिग्रीमध्ये कन्वर्शन करतो तेव्हा कशाने मल्टिप्लाय करायचं? 180 अपॉन पाय. जे न्यूली आपल्या क्लासला जॉईन झालेले आहेत आता रिसेंटली त्यांनी पहिल्या 3 व्हिडिओज पाहायचे आहेत. त्यानंतर त्यांना ही व्हिडिओ कळेल नाही तर कळणार नाही. ओके, चल पाय पाय गेट्स कॅन्सल. 9 ने भाग लावला 180 ला. 9 दुणे
18 20 आन्सर येईल, बरोबर ना? 9 दुणे 18, मी काढाकोड करत नाही बघा, इथे दाखवतो बरं, ठीक आहे चला. 9 दुणे 18 20 आले आणि 20 पाचा 100, म्हणजे हा अँगल तुम्हाला किती मिळाला? 100 डिग्री. हा अँगल तुम्हाला किती मिळाला? 100 डिग्री मिळाला. ओके, हा डिग्री मध्ये मिळाला. मेजर ऑफ अँगल ए. आता तसंच मेजर ऑफ अँगल बी कॅल्क्युलेट करा. किती आहे? 5 पाय बाय 18 रॅडियन. कसं कन्वर्ट करणार? 5 पाय बाय 18 इंटू 180 अपॉन पाय. डिग्री मध्ये झाले, पायला पाय गेला 18, 10 180 आणि 10 गुणिले 5 आन्सर किती येणार? 50 डिग्री. कळतायत ना कॅल्क्युलेशन का नाही कळतायत? ओके, 9 ला 180 ने भागवला 20 आले, 20 पाचा 100 आणि 18 ने 180 ला भागवला 18 10 180, 10 गुणिले 5 50. म्हणजे तुम्हाला अँगल ए मिळाला आणि अँगल बी मिळाला. ओके, आता आपलं सेंटेन्स आहे तसं लिहायचं. कसं लिहिणार? The sum of measures of angles of triangle ABC, आता आपण मानले म्हणून ABC लिहिलं. ओके, इज 180 डिग्री. त्याचा अँगल ए, अँगल बी, अँगल सी 180 डिग्री. अँगल ए किती आला आपला? 100. अँगल बी किती आला? 50. मला कोण काढायचं आहे? अँगल सी. अँगल ए बघा 100 आहे, अँगल बी किती आहे? 50 आहे. अँगल सी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. किती आले? 100 आणि 50 150, 150, 180. हे 150 प्लस आहे, तिकडे जाऊन काय होणार? मायनस. सो मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 मायनस 150. आन्सर किती येणार? 30 डिग्री. बघा बरोबर आहे की नाही? पहिला अँगल आपला डिग्री मध्येच भेटणार ना, हे लक्षात ठेवायचं. ओके, सो मेजर ऑफ अँगल सी 30 डिग्री मिळाला. आता रॅडियन मध्ये काढा. कसं काढणार? मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 30 डिग्री, म्हणजे 30 इंटू डिग्री टू रॅडियन करताना कितीने मल्टिप्लाय करायचं? पाय अपॉन 180. शिकवलं होतं. डिग्रीचं कन्वर्शन रॅडियन मध्ये करताना पाय अपॉन 180, रॅडियनचं कन्वर्शन डिग्री मध्ये करताना 180 अपॉन पाय करा. शून्याला शून्य गेला आणि 3 × 18, म्हणजे आन्सर किती आलं? पाय बाय 6 रॅडियन. ओके, उत्तर तुमचं आलेलं आहे. शेवटचं फक्त लिहायचं, द डिग्री अँड रॅडियन मेजर ऑफ थर्ड अँगल इज किती आहे? पहिलं डिग्री लिहिलं ना, डिग्री किती आहे? 30 डिग्री अँड पाय बाय 6 रॅडियन. असं सिंपल एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 6. आता हे तुम्ही घरी सुद्धा सॉल्व्ह करू शकला असता, पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे, सो हे नोट करून घ्यायचं. सगळे क्वेश्चन्स नोट करून घ्यायचे, एकदा वहीमध्ये तुम्ही सॉल्व्ह करायचे सगळ्यांनी. ठीक आहे, व्हेरी गुड. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे बघा. इन राईट अँगल ट्रायंगल the acute angles are in the ratio 4:5. Find the angles of triangle in degree and radian. ट्रायंगल दिलाय, मात्र ट्रायंगल कसा आहे? राईट अँगल्ड. आता इथे तुमच्या लक्षात येईल बघा, बघा तुम्हाला मी सांगतो. राईट अँगल ट्रायंगल आहे, मी काढून दाखवतो तुम्हाला पाहिजे. ठीक आहे, पुसणार आहे मी, फक्त दाखवतोय. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे याचा अर्थ एक अँगल आपल्याला ऑलरेडी भेटला, कॅल्क्युलेट करायची गरजच नाहीये. की जो हा अँगल आहे, जो किती असणार आहे? 90 डिग्री. आता हे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलं नाहीये, तुम्हाला ओळखायचं आहे पहिल्या स्टेटमेंट वरून. राईट अँगल ट्रायंगल दिलेलंच आहे. राईट अँगल ट्रायंगल याचा अर्थ एक अँगल हा तुमचा 90 डिग्री असणार आहे. मग राहिलेले दोन अॅक्यूट अँगल, लघुकोन, हा बघा, हा एक अॅक्यूट अँगल, हा एक अॅक्यूट अँगल. ऑब्वियस आहे दोन्ही अॅक्यूट अँगलच असणार आहेत. हा जर 90 डिग्री आहे तर हे दोन अँगल अॅक्यूट अँगलच असणार आहेत. ह्या दोन अॅक्यूट अँगलचा रेशो दिलेला आहे 4:5.
आणि तुम्हाला तिसरा अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. क्वेश्चन लक्षात आला? म्हणजे एक अँगल तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. ओके, सो आता मी एक्झाम्पल, मी ही डायग्राम ठेवायची गरज नाही, मी जस्ट लिहितोय. ठीक आहे, पायथा डायग्राम पण काढूया. ठीक आहे, मी हा ट्रायंगल घेतला ए बी आणि सी. ओके, इथे लिहूया आपण. स्टार्ट करूया. लेट इन ट्रायंगल एबीसी. आता मी डायग्राम काढल्यामुळे डायरेक्ट लिहिलं. ओके, लेट इन ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसी मध्ये जो अँगल बी दिसते आपल्याला, अँगल बी राईट अँगल ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल एबीसी, पुन्हा परत पुढे लिहूया. लेट इन ट्रायंगल एबीसी is a right angled triangle. मी अज्युम केलं की ट्रायंगल एबीसी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. लेट इन ट्रायंगल एबीसी इज अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे अँगल बी आपला किती म्हटला? 90 डिग्री. लगेच त्याचं रेडियन मेजर तुम्ही इथे काढू शकता, काढायचं असेल तर, किंवा शेवटला काढू शकता, तुम्ही जसं कराल तसं. ठीक आहे, आपण पहिल्यांदा डिग्री रेंजेस सगळे काढून घेऊया आणि मग सगळे रेडियन मेजर्स काढून घेऊया. तुम्हाला कळते का सम? ओके, राईट अँगल ट्रायंगल आपण अज्युम केला. लेट इन ट्रायंगल एबीसी इज अ राईट अँगल ट्रायंगल. असं करा, फक्त इन काढून टाका. हा, लेट एवढंच लिहा. ठीक आहे, लेट ट्रायंगल, कारण स्टेटमेंट खराब होतं. हा, लेट ट्रायंगल एबीसी इज अ राईट अँगल ट्रायंगल. Hence, अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. डायग्राम आहे बाजूला, त्यामुळे टेन्शन नाहीये. जो एक्झामिनर तुमचं चेक करणार आहे त्याला बाजूला डायग्राम दिसणार आहे, त्यामुळे तो काही स्टेटमेंट तिथे लिहायची गरज नाही. आता अँगल बी 90 डिग्री मिळालेला आहे आणि जे अदर अँगल्स आहेत दीज आर इन द रेशो 4:5. आणि लिहायचं, जर अँगल बी हा 90 डिग्री आहे, राहिले कुठला अँगल? अँगल ए आणि अँगल सी. मला याचा अँगल ए अँड अँगल सी आर इन द रेशो 4:5. मग अँगल बी तुमचा 90 डिग्री आहे, तर राहिलेला अँगल कोण? अँगल ए आणि अँगल सी हे रेशो मध्ये आहेत. कुठल्या? 4:5 मध्ये. ओके, हेन्स मी खाली लिहितो बघा. हेन्स द डिग्री मेजर्स ऑफ these angles B, लेट लिहा पाहिजे इथे. लेट इथे लेट शब्द टाकलाय ना. लेट द डिग्री मेजर्स ऑफ these angles B 4K, 5K रिस्पेक्टिव्हली. मी अज्युम केलं काय की ह्या दोन अँगलचा जो रेशो आहे, मग मी के हा एक कॉमन मल्टिपल घेतला, के एक कॉमन मल्टिपल घेतला आणि असं अज्युम केलं की त्यांचं डिग्री मेजर्स हे 4K आणि 5K आहे. ओके, तुम्ही असंही लिहू शकता ब्रॅकेटमध्ये वेअर किंवा वेअर लिहू शकता. वेअर के इज कॉन्स्टंट. असंही लिहू शकतो, वेअर के इज कॉन्स्टंट. म्हणजे तुम्हाला 3 अँगल मिळाले. तुमच्या कळते का? तुमच्या लक्षात येते का? अँगल ए मिळाला 4K, अँगल बी मिळाला 90 डिग्री आणि अँगल सी मिळाला 5K. कुछ समजाय नाही? पुन्हा परत सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे एक अँगल 90 डिग्री झाला, तो वाद मिटला. राहिले 2 अँगल ए आणि सी, ते रेशो मध्ये आहेत 4:5 मध्ये. आता जर रेशो मध्ये असेल तर आपण शिकलो होतो 9thला एक कॉमन मल्टिपल आपण घेऊ शकतो दोघांमध्ये, बरोबर आहे ना. तो कॉमन मल्टिपल मी किती अज्युम केला? के केला. म्हणजे पहिला अँगल म्हणजे अँगल ए झाला 4K आणि अँगल सी झाला 5K. ओके, म्हणजे 3 अँगल मिळाले. अँगल ए 4K, अँगल बी 90 डिग्री आणि अँगल सी 5K. तुम्ही एबीसी न मानून सुद्धा एक्झाम्पल सोडू शकता. ठीक आहे, पण मी एबीसी घेतलं कारण तुम्हाला कळेल इझिली. म्हणजे 3 अँगल झाले. आता ट्रायंगलच्या 3 अँगलची बेरीज किती असते? 180. लिहूया आपण इथे. द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल
इज 180 डिग्री. 180 असते म्हणजेच अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल ए किती आहे 4K. अँगल बी किती आहे 90 आणि अँगल सी किती आहे 5K. लक्षात आलं का नाही तुमच्या काही इथे डोक्यात समजलं ना. हा जे रेशो मध्ये आहेत त्यांना के ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. हा 4K आला 5K आला आणि एक अँगल ऑलरेडी दिलेला अँगल बी 90 डिग्री. ठीक आहे. 4K प्लस 5K किती आलं आन्सर 9K प्लस 90 डिग्री. हे प्लस 90 तिकडे जाऊन काय होणार मायनस 90. आन्सर किती आलं 90 डिग्री. 9K बरोबर किती आलं 9K इज इक्वल टू किती आलं 90 डिग्री. याचा अर्थ के बरोबर किती 9 ने याला भाग लावलं इकडे इंटू आहे तिकडे जाऊन डिवाइड होणार 90/9. आन्सर किती येणार 10 डिग्री. चला के ची व्हॅल्यू मिळाली. के ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 10 डिग्री. एक्झाम्पल आपलं जवळजवळ संपलेलं आहे. ठीक आहे दाखवतो नेक्स्ट पार्ट. ओके ओके आता के ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 10 डिग्री बरोबर आहे. आता आपण मगाशीच घेतलं होतं अँगल ए बरोबर काय होता 4K. अँगल बी बरोबर काय होता 90 डिग्री आणि अँगल सी बरोबर काय होता 5K. राईट ऑर नॉट. म्हणून मी लिहितो अँगल ए इज इक्वल टू 4K. पण के किती आहे 10 डिग्री. 4 × 10 आन्सर किती आलं 40 डिग्री. अँगल बी ऑलरेडी आपल्याला माहिती आहे किती आहे 90 डिग्री आणि अँगल सी किती होता 5K. दॅट इज 5 × 10 50 डिग्री. तिघांची बेरीज केली 40 आणि 50 90 90 180. करेक्ट आहे की नाही. म्हणजे आपल्याला तिन्ही अँगल्स मिळाले 40 डिग्री 90 डिग्री आणि 50 डिग्री. मात्र हे तिन्ही अँगल कशामध्ये आहेत डिग्रीमध्ये आहेत. ओके सो आपण इथे पहिला डिग्रीचं कम्प्लीट करून टाकूया. ओके दी अँगल्स ऑफ ए ट्रायंगल ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल करूया. ऑफ ए राईट अँगल्ड ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल इन डिग्री आर कुठले कुठले आहेत 40 डिग्री 90 डिग्री 50 डिग्री रिस्पेक्टिव्हली. झाले 3 अँगल मिळाले. आता ह्यांना डिग्री रॅडियन मध्ये काढायचंय. मग रॅडियन मध्ये कसं काढणार चला. अँगल ए 40 डिग्री कसं कन्वर्ट करणार 40 × π/180. अँगल बी कसा काढणार 90 × π/180. मी दाखवतो सगळं. आणि अँगल सी 50 डिग्री 50 × π/180 रेडियन. चला कॅल्क्युलेट करा. हे तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. ठीक आहे सांगा बघूया किती आन्सर येणार. जर आपण 20 ने भागवला 20 ने तर 20 दुणे 40 20 दुणे 40 आणि 20 9 180. आन्सर किती आलं 2π/9 रेडियन. करून बघा तुम्ही येणार आन्सर. 90 दुणे 180 π/2 रेडियन. करून दाखवू का. शून्याला शून्य गेला. 2 दुणे 4 2 9 18 2/9. 9 दुणे 18 π/2. शून्याला शून्य गेला 5 ने 18 ला भाग जाणार का नाही. आन्सर किती येणार 5π/18 रेडियन. म्हणजे तुम्हाला अँगल्स डिग्रीमध्ये पण मिळाले आणि रेडियनमध्ये मिळाले. मग इथे खाली सेंटेन्स लिहा. खाली सेंटेन्स लिहायचे ते मी इथे लिहितो. दी अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इन रॅडियन मेजर्स असं लिहू शकतो किंवा रॅडियन मेजर्स आर. इथे तुम्ही डिग्री मेजर्स लिहू शकता. हा एक शब्द एक ऍड करतो. ठीक आहे काय एवढा मोठा फरक पडत नाही. आन्सर महत्वाचं आहे. ठीक आहे वर्डिंग महत्वाचं नाही. इन रेडियन मेजर्स आर किती येणार कुठल्या कुठल्याला 40 नुसारच घ्या. फर्स्ट 40 नंतर 90 नंतर 50. 2π/9 रेडियन π/2 रेडियन आणि 5π/18
18 रेडियन रिस्पेक्टिव्हली. दॅट्स इट. एकदम इझी. अवघड आहे का? अरे कळतंय की नाही कळतंय? ओके. नेक्स्ट सम. द सम ऑफ टू अँगल्स इज 5 pi radian and their difference is 60 degree. Find their measures in degree. आता हे अँगल ट्रायंगलचे आहेत, क्वाड्रिलेटरलचे आहेत, असं काय सांगितलेलं नाही. फक्त अँगल दिलेत. कोणतेही दोन अँगल ज्यांची सम आहे, बेरीज आहे 5 पाय रॅडियन आणि त्यांचा डिफरन्स आहे 60 डिग्री. तर ते अँगल्स तुम्हाला डिग्रीमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. एकदम इझी एक्झाम्पल. ओके. सो तुम्ही फर्स्ट काय लिहिणार? लेट x and y be the degree measures of x and y be the degree measures of two angles. म्हणजे जे दोन अँगल्स आपल्याला दिलेले आहेत ते दोन अँगल्स कोण आहेत? एक्स आणि वाय असं मी अज्युम घेतलं. लेट एन एक्स अँड वाय बी द डिग्री मेजर्स ऑफ टू अँगल. डिग्री मी अज्युम केलं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डिग्री मेजर्स एक्स आणि वाय हे डिग्री मेजर्स दोन अँगल मी अज्युम केले. मग आता मला सांगितलं त्यांची सम किती आहे? तेव्हा खाली दी सम ऑफ अँगल्स इज 5 पाय रॅडियन. त्यांची सम किती आहे? 5 पाय रॅडियन आहे. याचा अर्थ अँगल एक्स प्लस अँगल वाय बरोबर किती आलं? 5 पाय रॅडियन. पण अँगल एक्स आणि वाय कशामध्ये आहेत? डिग्रीमध्ये आहेत. सो आपल्याला हा 5 पाय आहे त्याला पण कन्वर्ट करून घ्यावा लागेल. कशामध्ये? डिग्रीमध्ये. कसं करणार? अँगल एक्स प्लस अँगल वाय. तुम्ही डायरेक्टली एक्स आणि वाय पण लिहू शकता. ठीक आहे. आता हे अँगल लिहायला थोडंसं हे होते, त्यामुळे फक्त एक्स आणि वाय लिहिलं तरीही चालेल किंवा अँगल मेन्शन केला तरीही चालेल, काही फरक पडत नाही. ठीक आहे. सो मी फक्त एक्स आणि वाय लिहिते, शेवटला अँगल लिहि. ठीक आहे. सो एक्स प्लस वाय 5 पाय इंटू डिग्रीमध्ये कन्वर्ट करताना कशाने करतात? 180/5. करेक्ट ऑर नॉट? झालं? ठीक आहे. आता हे कशामध्ये कन्वर्ट झालं? डिग्रीमध्ये. सो एक्स प्लस वाय बरोबर आन्सर किती येणार आहे? पायला पाय कॅन्सल. 180 इंटू 5 18 पंचे 90 आणि 0 म्हणजे किती आलं? 900 डिग्री. पहिलं इक्वेशन मिळालं. इक्वेशन नंबर 1. इझी आहे और नॉट? कळालं का नाही कळालं? ओके. फक्त रॅडियनचं कन्वर्शन कशामध्ये करून घेतलं? डिग्रीमध्ये. पहिलं इक्वेशन मिळालं. आता सम झालं. आता काय दिलं? त्यांचे डिफरन्स दिलाय. ओके. लिहा. देअर डिफरन्स इज 60 डिग्री. डिफरन्स किती त्यांचा? 60 डिग्री आहे. सो डिफरन्स घेऊया. आता कोणता तरी एक अँगल मोठा म्हणा, एक्स किंवा वाय. मी एक्स ला मोठा मानतोय त्यामुळे मी काय लिहितो? एक्स मायनस वाय बरोबर किती लिहिलं? 60 डिग्री. एक्स चा ग्रेटर अँगल अज्युम केला आणि वाय हा स्मॉलर अँगल अज्युम केला. ठीक आहे. नथिंग इन दॅट. एक्स मायनस वाय बरोबर किती आलं? 60 डिग्री. दॅट इज युअर इक्वेशन नंबर 2. आता जर तुम्हाला दोन इक्वेशन मिळाले आहेत तर तुम्ही काय करणार? त्या दोन इक्वेशनना सॉल्व्ह करणार. कसं? ऍडिंग इक्वेशन 1 and 2. दोन इक्वेशनना तुम्ही काय करणार? ऍड करणार. सो ऍड केलात एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900 प्लस एक्स मायनस वाय बरोबर किती आलं? 60. जसे तुम्हाला खाली. ओके. प्लस वाय ला मायनस वाय कॅन्सल झाला. एक्स आणि एक्स काय आले? 2x आले. आणि 900 आणि 60 डिग्री. 900 डिग्री 60 डिग्री किती झाले? 960 डिग्री. बरोबर आहे? किती आले? 960 डिग्री. आणि एक्स ने डिवाइड केलं म्हणजे आपलं काय मिळालं? 2x बरोबर 960 डिग्री. मग एक्स बरोबर किती? डिवाइड करा.
48-96 480 डिग्री एक्स मिळाला. अरे चिंदी एक्झाम्पल आहे हा, काही नाही याच्यामध्ये. कळतंय की नाही कळतंय? दोन अँगलची बेरीज किती येते 5 पाय. त्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट केला 180/पाय करून 18×5 = 900 आन्सर आलं. दोघांचा डिफरन्स दिला होता 60. डिफरन्स घेतला. हे पण डिग्रीमध्ये आहे, हे पण डिग्रीमध्ये आहे. बिंदास्त ऍड करू शकता. पूर्वी कसं होतं, हा रॅडियम मध्ये होता, हा डिग्रीमध्ये होता, म्हणून आपण ह्याला डिग्रीमध्ये केलं. ओके. आणि मी जेव्हा दोघांना ऍड केलं, +y - y गेट्स कॅन्सल. x 2x झाले. 900 + 60 960. 900 + 60 960. 2x = 960. 2 ने डिवाइड केलं याला, हा इकडे इंटू आहे, तिकडे जाऊन काय होणार डिवाइड. डिवाइड केल्यानंतर 2 ने भाग लावला. 48×2 = 96 480. x मिळाला तुम्हाला 480. ओके. आता काय करायचं, इक्वेशन नंबर 1 मध्ये भरूया. पुट x = 480 इन इक्वेशन नंबर 1. काय आहे, x + y = 900. x किती आला आपला 480 डिग्री प्लस y, y बरोबर किती 900 - 480. युअर आन्सर विल बी 420 डिग्री. म्हणजे तुम्हाला दोन अँगल मिळाले. एक अँगल मिळाला 480 आणि एक अँगल मिळाला 420 डिग्री. दॅट्स युअर आन्सर. हा लिहू शकता आपण, दी मेजर्स ऑफ angles in degree are 480 degree, 480 degree and 420 degree. That's your last answer. So easy example. Are you getting guys? Okay, very good. व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो, आपल्याला कळायला पाहिजे हां की कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप. कारण आपला बोर्ड छोटा असल्यामुळे मला ते ॲडजस्ट करावं लागतंय. सो कुठून कुठपर्यंत गेलं हे कळायला पाहिजे. ठीक आहे, नाही तर ते कळणार नाही. ओके. आणि जेव्हा चालू असेल व्हिडिओ तेव्हाच ते एक पॉईंट नोट करत चला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, नाहीतर तुम्ही सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर लिहिण्याचा प्रयत्न कराल आणि मग तुम्ही कन्फ्यूज व्हाल. असं काही नको. ठीक आहे, व्हेरी गुड.